वरदो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो वरदो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो वरदो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अनेकधारा वेरमणि सिक्खापदं समादयामि तावेस्मि चाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावारा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयवचपमाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 बोधिसत्व प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या मानव कल्याणासाठी त्या महापुरुषांनी आपलं योगदान दिलं. त्या सर्व महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी पंचायत समिती कृषी विभागाचे आदरणीय दुर्गम साहेब यांची या ठिकाणी बदली झालेली आहे आणि त्यांच्या जागेवर आणि त्यांच्या जागेवरती दुर्गुडे साहेब हे या शेवगाव पंचायत समितीला आलेल्या. त्या अनुषंगाने आज दुर्गम साहेबाचा आपण आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी एक सत्काराचा कार्यक्रम आपण संपन्न करत आहोत आणि त्या अनुषंगाने आपण सर्व जमलेले सर्व लाभधारक व शेतकरी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपण साहेबाचा सन्मान तर करणारच आहोत, पण प्रथमतः साहेबही आपल्याला 2 शब्द सांगणार आहेत. आपण सर्वांनी या ठिकाणी ऐकून घ्यायचं. त्यानंतर आपण साहेबाचा पुढील सत्कार करू. नंतर आपल्या नवीन साहेबाचाही या ठिकाणी सत्कार करू. विषयासाठी माझं थोडंसं परिचय देतो. माझं पूर्ण शिक्षण तसं शहरामधलं आहे. मी जवळजवळ 12वी मी नगर शहरामध्ये पाहिजे आणि ग्रामीण भागाचा काहीच म्हणजे माणूस नव्हता. जेव्हा मी ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतलं, माझं जे BSc ॲग्री झाले ते सोने कॉलेजला झाले इथं जवळ नेवाशा तालुक्यामधलं. फर्स्ट इयरला जेव्हा ॲडमिशन घेतलं त्यावेळेस ऊस कसा लावून हे पण मला माहिती. म्हणजे इथून माझी सुरुवात आणि पूर्ण शिक्षण माझं हे पूर्ण शहरात गेलं. त्याच्यामुळं पिकं कसे लावतात, कसे उगवतात काहीच संबंध नव्हता. तरी ॲग्रिकल्चरमध्ये मग सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. शिक्षण घेतलं, BSc ॲग्री झाली. त्यानंतर माझं MSc ॲग्रिकल्चर गुजरातला झाले, आनंद ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी. कारण त्यावेळेस महाराष्ट्रात त्या नंबर लागला गुजरातचे एकदम तिकडचा नंबर लागला. ते शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर 1-2 वर्षाचा अभ्यास केला असेल तर जिल्हा परिषदला माझी सिलेक्शन झाली विस्तार अधिकारी म्हणून. पंचायत समिती नियमानुसार पहिलं होतं. 1-2-2.5 वर्ष केलं. परत एक्झाम देऊन माझं परत सिलेक्शन झालं कृषी अधिकारी म्हणून. मग त्यावेळेस माझं डायरेक्ट पोस्टिंग झालं हेड ऑफिसला. माझं मी त्यात 5 वर्ष काम केलं जिल्हा परिषद अहमदनगरला हेड ऑफिसला. ते काम केल्यानंतर मग तालुक्याला कधीच काम केलेलं नव्हतं असं. कारण की जे 2.5 वर्ष काम केलं मी विस्तार अधिकारी म्हणून काम केलं आणि नवीनच अपॉइंटमेंट होती. 1-1.5 वर्ष काहीच कळलं नाही.
म्हणजे काय काम करायचं, थोडंसं काय करायचं. म्हणजे जेव्हा इथं 5 वर्ष हेड ऑफिसला मी थोडंसं काम केलं, त्यानं थोडं थोडं कळायला लागलं. पण शेवगाव असा तालुका होता ज्यावेळेस मी पहिल्यांदाच म्हणजे इथं तुमच्याच बरोबर काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मला थोडंसं खूपच म्हणजे असं चांगलं वाटतंय की आपण तालुक्याला काम केलं आणि तुमच्यासारखे मला मित्र मिळाले. म्हणजे जवळजवळ 8-10 दिवसापासून मला इथून जाऊशी पण नव्हतं वाटत. त्यामुळेच मी पटकन सांगितलं आपले काही जे आहेत माझे जवळचे त्यांना बोलू, जरा आपण चर्चा करू आणि नंतर जाऊ. कारण की हे तुम्ही जे जेवढे लोक बसलेत ना, प्रत्येकाबरोबर माझे काही काही प्रसंग आहेत. आता सांगायला गेलं तर जवळजवळ 1.5-2 तास पण पूर्ण नाही. आणि प्रत्येकाने मला खूप मदत केलेली. ही योजना चालवण्यात, सहकार्य करण्यात. आता प्रत्येकाला सांगू का? कारण की झरेकर साहेब असतील, गायकवाड जळगाव म्हटलं की मी फक्त झरेकर साहेबांना फोन करणार, विषय संपला. समजा इकडचं नजीक भाऊ असेल तर महेश नजीब यांना फोन करणार, विषय संपला. ठाकूर निमगाव असेल तर खंडाने यांना फोन करणार, विषय संपला. म्हणजे प्रत्येक गावात माझी मित्र हा. आणि तिथं फोन केला की आपण प्रत्येकाचं लाभार्थीचं सगळं करून घ्यायचं. तर मला तुम्ही बोलायची संधी दिली आणि मला म्हणजे खूपच मी तुमचं धन्यवाद देतो. तुम्ही इथं आले, मला वेळ काढून, आणि माझ्याशी संपर्क असाच राहू द्या आयुष्यभर. आपण काही असं मी नगरला गेलो म्हणजे आपलं काही संपर्क तुटणार नाही. कधी नगरला आले मला फोन करा, आपण भेटत जाऊ आणि असे सहकार्य असू द्या. आणि आपले पुढचे कृषी अधिकारी कुरगुडे साहेब पण आलेत, तुमचं सहकार्य त्यांना पण असू द्या. ते माझ्यापेक्षा म्हणजे खूप सिनियर आहेत, अनुभव आहेत आणि माझ्या कामापेक्षा ते दुप्पट तिप्पट ते काम करू शकतो. मी तर एवढं प्रामाणिक पण काम केलेलं नाही. त्याच्या समारंभासाठी उपस्थित असलेले शेवगाव तालुक्यातील सर्व लाभधारक शेतकरी, तसेच सत्तामूर्ती साहेब आणि आमचे सहकारी भांडसाहेब, ते कृषी विस्तार अधिकारी आहेत, तुमच्याकडे आहेत. आपला आज या कार्यक्रमासाठी मला तर हे म्हणजे माहीत पण नव्हतं, पण ही झाल्यावर कळला योगायोगाने की या कार्यक्रमाला हजर आहेत. असो आता त्यांनी त्यांच्या कामाचा परिचय, त्यांचा वैयक्तिक सर्व परिचय करून दिलेला आहे. त्यांनी खूप मला सहकार्य केलं कामाच्या विभागात पण, आणि ते तुमचे रिलेशन चांगले डोळ्यात त्यांच्या बोलण्यातून तुमच्या बोलण्यातून जाणवते. तुम्ही त्यांना सहकार्य केलं. तसंच माझं पण मी एक छोटासा परिचय देतो तुम्हाला. मी मूळ पारनेर तालुक्यात जवळी पिंपरी हे गाव आहे माझं. सुरुवात माझी 91 साली झाली जॉईनिंगला श्रीरामपूर तालुक्यात. श्रीरामपूरमध्ये 17 वर्ष सेवा झाली. नंतर मग नेवाशामध्ये विस्तार अधिकारी विस्तार अधिकारी 8 वर्ष नेवाशात केले. नंतर 2 वर्ष पातळीला बदली झाली. पातळीतून परत 2 वर्षांवर कृषी अधिकारी म्हणून नेवाशाला आलो. तर 2017 ते आज अखेर तिथं नेवाशामध्ये होतो. आणि असं काम करताना म्हणजे आपण योजना तर शासकीय काम तर करतोच आहे, त्यातून जे समाधान मिळतं कामाचं, तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचं आनंद पाहिलं. आम्हाला पण काम केलेलं समाधान वाटतं. आम्हाला त्या बदल्यात आमचा वगैरेला पगाराच्या रूपात मिळतोय. समजा तुमचं पण एक कुटुंब उभं राहतं, तेच खरा आनंद आहे आम्हाला. आणि दुधम साहेबांनी ते मन लावून त्यांनी काम तुम्हाला सहकार्य केलं, त्याचं कामं केलं. तसंच मी सुद्धा तोच प्रयत्न करणार. माझं पण आम्हाला मिळालेलं उद्दिष्टाच्या दुप्पट काम मी आतापर्यंत केलेलंच आहे. म्हणजे तिथं नेवाशामध्ये विहिरीचे गावं कमी असल्यामुळे मला विहिरीचा जास्त लाभ नाही देता आला. पण छोटे छोटे लाभ म्हणजे मोटर म्हणा, पाईप म्हणा, असे लाभ या स्वरूपात माझ्याकडून तिथं लाभ देण्यात गेला. आणि तो आम्हाला जे शासकीय उद्दिष्ट राहील त्याच्या दुप्पट लाभ दिला गेला. आणि दुधम साहेबांची कामाची पद्धती, तुमचं काम होणार असेल तर तुम्हाला हो म्हणून सांगणार. उगाच तुम्हाला वा पोकळ आश्वासन देऊन जुलत ठेवायचा माझा पण स्वभाव नाही. तुम्ही जे तुम्हाला
समजा जे कागदपत्राची कमतरता असतात ते त्याच वेळेस तुम्हाला तात्काळ सांगितलं जाईल. लिस्ट देऊ, त्या लिस्टप्रमाणे तुम्ही कागदपत्र जमा करायचे, वेळेत अपलोड करायचे. काय काय जे अडचणी असतात त्या माझ्या गुरु मी तुम्हाला पूर्णपणे मदत करण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही तेवढं प्रतिसाद दिला पाहिजे. तुम्ही असू किंवा तुमचे सहकारी कोणी असतील त्यांना पण आपण 100% लाभ द्यायचा प्रयत्न करणार. आणि कदाचित दुगाम साहेबाची उणीव तुम्हाला भासणार नाही असं काम करण्याचा मी प्रयत्न करेन. म्हणजे कृषी विभागातले दुगाम साहेब आज आपले शेवगाव तालुक्यातून त्यांची नगरमध्ये बदली झाली आहे. त्यामुळे त्यांना आपण त्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आपण ठेवला आणि त्यांनाही आपल्या आमंत्रित केलेलं आहे. नाही, मी म्हणजे माझी ती इच्छा होती सगळ्यांना बोलायची ना, फक्त भेटी करते. त्या साहेब बदल्यात आपल्याला गुरुगुंडे साहेब आले, गुरुगुडे त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं, प्रत्येक शेतकऱ्याला सहकार्य केलेलं आहे. तसं तुमचं जे आम्हाला मिळालं आहे पण आपला समाज बाकीचा राहिला आहे त्यांना असंच पुढे सहकार्य करावं हेच आमच्या अपेक्षा आहे. जर आपण फोन केला तर 100% फोन उचलून ते माहिती बरोबर असं. आणि काय होतं काही अधिकारी येते आपण त्यांना थोडंफार चर्चा केली का की आपलं काहीतरी तिसरा एखादा शब्द बोलून जातात. तसं आमच्यापर्यंत गमसाहेब कधीच झाले नाही. कारण काय तुम्ही कधी कोणताही प्रश्न विचारा, कोणताही आपल्या प्रकारचा विषय असू द्या, पण माहिती देताना एकदम व्यवस्थित देत होते. तसं आता नवीन आले जे साहेब आहे त्यांच्याकडून आपण अपेक्षा करू. आपल्या शेवगाव तालुक्याला थोडंफार न्याय दिलेला आणि जिल्ह्यामध्ये मागासवर्गीयाच्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेमध्ये जेवढे काही योजना आहेत त्या योजना जास्तीत जास्त जिल्ह्यामध्ये नंबर 1 ला आपला शेवगाव तालुक्याचा नंबर. आणि असं काम आज त्या दुगम साहेबांनी करून दाखवलेला आणि आज त्या आपल्यातून आज त्याला आपण सेंडअप देत आहोत. ते दुसऱ्या ठिकाणी जात आहेत. त्यांच्या हातून असंच एक चांगलं काम पुढील काळात होत राहू एवढीच या ठिकाणी आपण अपेक्षा व्यक्त करू. आणि त्यांचा सन्मान आमचे टेलर आणि खंडागळे साहेब कृषी अधिकारी रिटायर शेवगावचे आहेत ते पण खंडागळे साहेब हे दोघं जण त्यांचा या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सन्मान करतो. या नाही इकडं टेलर तुम्ही पण या श्रीफळ तुला मी सुलाम नाही कर अधिकारी आलेले आहेत गुरुडे साहेब त्यांचं मी आपण या ठिकाणी सर्वांच्या वतीनं या स्वागत करूया. क्लिक कर या इकडे या सचिन आणि गुरुडे साहेबांना जे असं सहकार्य करणारे आपले माणसं आहेत यांचंही या ठिकाणी आपण समाजाच्या वतीनं सन्मान करत आहोत. नाही संदीप भाऊ या ना उभा राहा, राहुल भाऊ उभा राहा, मगर उभा राहा. या तुम्ही या सर्वांना या सर्वांना नंतर काय त्याबद्दल मी
आपलं ऋण व्यक्त करत त्या अनुषंगाने त्यांनी फुलाची पाकळी म्हणून आपला सर्वांचा या ठिकाणी सन्मान करणार आहे. तत्पूर्वी भालेराव हे दुर्गम साहेबांचा सन्मान करतील. घ्या ना तुम्ही त्यांचा त्यांचा पण घ्या, नंतर मग आपण सगळं काय करायचं क्लिक करून ठेवायचं. नाही हां व्हिडिओ मी व्हिडिओ काढतो. फोटो नाही नाही दाखव मी सांगतो. काय कर तुमच्या मापामध्ये घ्या. बघ ना हे बघ त्याला ना काय करायचं ॲट सिस्टम त्याला क्लिक करायचं चेहऱ्यावर क्लिक करायला दाब द्यायला. हां सुंदर फोटो आला. त्यांचं यांचं राहील. या इकडनं आहे ना दादा इकडनं हो त्यांना इकडं असं इकडून आहे ना असं. पुढे ऐका ना असं ऐका ना थोडं साईडला थांब नाही तर पलीकडे जाऊन थांबा. काय होतं आहे मध्ये मध्ये येऊ नका तसं. एक काम करा पेपर लिहितात असं काढ बरं का. आणि आता आलेल्या सर्वांचा सन्मान ते नाव न घेता सर्वांचा सन्मान करतो. काय आहे
कुठं तात्या हो तात्या खंड सांगायचं सर हसनापूर मोरकड म्हणू का खंडागडे म्हणू तात्या चला तात्या चला या चला यांना घ्या चला उठ तात्या उठा 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 नंबर आहे उठा जा बाई उठा क्या नावच दे ना पाठीमागचे तात्या सर जम आपल्या ग्रुपमध्ये फोटो घ्यायचा पट्ट्या काढू नका कोणीच कार्यकर्त्याला काही नाही सगळं कार्यकर्त्याला
मागून आले तिकट झाले यावंच लागेल असं ते काय ना त्यांनी प्रथम लाभार्थ्यांचा केला सागर घे सागर घे तू सत्कार आधी वय वय सत्कार घे ना हा हा हो प्रोड्युसर समोर सचिन सचिन अच्छा असं आहे ओके बेस्ट आहे तुला 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 गेला ती निळे पट्टी दुकान साहेब सगळ्यात मोठे लाभार्थी असते जवळ